मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आज अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत। आणि परीक्षा जी झाली होती ती नोव्हेंबर 2011 मध्ये झाली होती। त्याचा पेपर नंबर 1 आणि त्याच्यामध्ये जुन्या काळात 60 प्रश्न असायचे, आता मात्र प्रश्नाची संख्या फक्त 50च असते। आणि या 50 पैकी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला लिहावं लागतं। जुन्या काळी मात्र 60 प्रश्न असायचे, त्यापैकी कन्फर्म उत्तर तुम्हाला जी 50 लिहायची ती तुम्ही लिहायची आणि ती चेक व्हायची। अशा पद्धतीने चांगला स्कोर होण्यास मदत होत होती। या अगोदर आपण 2013 ते 2024 पर्यंत टीचिंग ॲप्टिट्यूडचे प्रीवियस इयर क्वेश्चन्स पाहिलेले आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासाठी ठेवलेली आहे। तुम्ही त्याच्यावर क्लिक करून तुम्ही ते प्रश्न देखील पाहू शकता। तर अधिक वेळ न घालवता सुरू करूयात आपण पहिला प्रश्न। प्रश्न पहिला बघा, परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्ये आहे। परिणामकारक संप्रेषण कौशल्य, विद्यार्थ्यांप्रती सहानुभाव, विद्यार्थ्यांप्रती समभावात्मक अभिवृत्ती, उच्च शैक्षणिक संपादन। आता या ठिकाणी परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्ये आहे। सर्वात कमी म्हणजे काय? आता एखादा शिक्षक समजा D.Ed झाला किंवा DTED झाला किंवा एखादा शिक्षक B.Ed झाला म्हणजे काय? त्या शिक्षकाने ही पात्रता त्याने अचीव केलेली आहे। ही पात्रता माध्यमिक शिक्षक म्हणून जाण्यासाठी अचीव केलेली आहे। म्हणजेच काय? हा प्राथमिक शिक्षक होऊ शकतो आणि हा माध्यमिक शिक्षक होऊ शकतो। एखादा शिक्षक जेव्हा शिक्षक म्हणून नोकरीस लागतो त्याच्यानंतर उच्च शैक्षणिक संपादन करणे महत्त्वाचे आहे का? तर ते महत्त्वाचे नाही। म्हणून उत्तर आपलं पहिल्यांदा काय असेल? डी उत्तर असेल। उच्च शैक्षणिक संपादन हे कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य आहे। परंतु बाकीचे जे राहिलेले पर्याय आहेत, परिणामकारक संप्रेषण कौशल्य म्हणजे शिक्षकाचं संप्रेषण हे परिणामकारक पाहिजे, चांगलं पाहिजे। विद्यार्थी यांच्याप्रती सहानुभव पाहिजे, म्हणजेच काय की सहानुभूती पाहिजे विद्यार्थ्यांच्या बद्दल। त्याच्यानंतर विद्यार्थी यांच्याप्रती समभावात्मक अभिवृत्ती पाहिजे, म्हणजे पार्सलिटी अजिबात करता कामा नये। जो विद्यार्थी ए आहे तीच ट्रीटमेंट झेडला पण झाली पाहिजे। अशा पद्धतीचं सर्वांना समान वागणूक देणारा शिक्षक असायला पाहिजे। तर त्याच्यामुळं परिणामकारक अध्यापनासाठी सर्वात कमी महत्त्वाचे शिक्षक गुणवैशिष्ट्य आहे ते डी उत्तर आहे, उच्च शैक्षणिक संपादन। त्याची काही एवढी गरज नाही। जर तो पात्र असेल, D.Ed झालेला असेल, B.Ed झाला तर प्राथमिक माध्यमिक सारख्या ठिकाणी तो शिक्षक म्हणून रुजू झाला आणि त्याच्यानंतर त्यांनी संपादन केलं नाही केलं तो ऐच्छिक भाग झाला। पण बाकीच्या गोष्टी मात्र त्याचं संप्रेषण चांगलं पाहिजे, सहानुभव पाहिजे आणि समभावात्मक अभिवृत्ती पाहिजे। आता प्रश्न दुसरा काय? खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? म्हणजे यातली 3 विधानं जी आहेत ती असत्य आहेत आणि एक विधान जे आहे ते सत्य आहे। मग प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययनकर्ते अधिक चांगले शिकतात म्हणजे काय? मोटिवेटेड लर्नर्स लर्न बेटर दॅन अनमोटिवेटेड। आणि हे वाक्य सत्य आपल्याला वाटते। बघूयात आपण बाकीची वाक्य। मुलांपेक्षा मुली अधिक चांगल्या प्रकारे शिकतात। जेंडरचा काही संबंध नाही, मुलं असोत मुली असोत, शिकणाराच आहे। ज्याच्याकडे जास्त प्रेरणा आहे तो जास्त शिकणार आहे, ज्याच्याकडे कमी प्रेरणा आहे तो ते कमी शिकणार आहे। त्यामुळे हे उत्तर होणार नाही। प्रौढांपेक्षा बालक अधिक चांगले असतात, असं काही तुलना करायची काही आवश्यकता नाही। कारण का प्रौढ बालक याच्यामध्ये काही तुलना करून आपल्याला काही साध्य करायचं नाही। कारण शिकणारा जो आहे तो प्रेरित असेल तर तो अधिक चांगल्या पद्धतीने शिकणार आहे। बुद्धिमान व्यक्तींपेक्षा सर्जनशील व्यक्ती अधिक चांगले शिकतात, असा कुठलाही प्रयोग नाही आहे की बुद्धिमान व्यक्ती जास्त शिकतो, सर्जनशील व्यक्ती कमी शिकतो किंवा सर्जनशील जास्त शिकतो, बुद्धिमान कमी शिकतो, असं काही नाही आहे। प्रेरित पाहिजे माणूस, मोटिवेटेड असणारा माणूस जो आहे तो शिकतो। मग ती मुलगी असेल, मुलगा असेल, बुद्धिमान असेल, सर्जनशील असेल, प्रौढ असेल, बालक असेल, तो प्रत्येक व्यक्ती शिकण्यास पात्र आहे आणि तो चांगल्या पद्धतीने अध्ययन करते, शिकतातच। प्रेरित नसणाऱ्यांपेक्षा प्रेरित अध्ययन करते अधिक चांगले शिकतात, हे वाक्य सत्य आहे। म्हणून ए हे उत्तर आहे। आता इथं प्रश्न बघा, चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? आता विच ऑफ द फॉलोइंग गॅरंटीज बेटर रिटेन्शन? तर रिटेन्शन म्हणजे धारणा, आणि धारणा कशाला म्हणायचं?
तर ज्ञानेंद्रियामार्फत घेतलेले अनुभवा आधारित मनपटलावर जे ठसे उमटलेले असतात त्याला आपण काय म्हणतो, धारणा म्हणतो. मग आता चांगल्या धारणेची खात्री खालीलपैकी कशामुळे देता येते? शिक्षकाचा दृक साधनांचा वापर, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग, सुसंबद्ध उदाहरणांचा वापर, अर्थपूर्ण अध्ययन अनुभूती. आता बघा, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग हा जो ऑप्शन आहे तो, कारण का, समजा विद्यार्थ्यांनी एखादी गोष्ट शिकला आणि त्याच्यानंतर सरांनी काही प्रश्न विचारले आणि त्यांचा जर सक्रिय सहभाग असेल, पूर्ण अटेन्शन असेल, तर चांगल्या पद्धतीने त्याची कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि तीच चांगल्या धारणेची खात्री देणारा घटक आहे. म्हणून बी हे उत्तर आहे, विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग. प्रश्न 4 काय बघा, अध्ययनाबाबत सध्याचा विचार कोणता? सध्याचा विचार म्हणजेच काय, व्हॉट इज द करंट थिंकिंग ऑन लर्निंग. अध्ययनकर्त्याचे मन हे रिकामे भांडे आहे व शिक्षक त्यात ज्ञान भरतो. प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. अध्ययनकर्ता शिक्षकांनी दिलेली माहिती उत्सुकतेने ग्रहण करतो. अध्यापन चेतकाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे अध्ययन होय. म्हणजेच काय की या ठिकाणी इथं बघा, हा जो कन्सेप्ट आहे म्हणजेच काय की जर नवीन ज्ञान तुम्हाला विद्यार्थ्यांना द्यायचं असेल तर त्याचं पूर्वज्ञान अगोदर चेक केलं जातं आणि पूर्वज्ञानावरच आधारित नवीन ज्ञानाची जुळणी होत असते किंवा त्याच्या आधारावरच विद्यार्थी संकल्पना तयार करत असतो. म्हणून प्रत्येक अध्ययनकर्ता त्याच्या पूर्वज्ञानाच्या आधारे संकल्पना तयार करतो. हा अध्ययनाबाबतचा सध्याचा विचार आहे. म्हणून बी हे उत्तर तुमचं. आता 5वा प्रश्न बघूया. सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो जेव्हा विद्यार्थ्यांना प्रभावी पॉवरपॉईंट सादरीकरण पाहण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना इंटरनेटद्वारा अद्ययावत माहिती संग्रहित करण्यास सांगितले जाते, विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांचा निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते आणि विद्यार्थ्यांना संगणकाचा वापर करून संशोधन अहवाल तयार करण्यास सांगितले जाते. हे 4 ऑप्शन आहेत. पण आता पहिली गोष्ट काय की सर्जनशीलता म्हणजे काय हो? तर सर्जनशीलता याची जी व्याख्या आहे ती अशी आहे, द ॲबिलिटी टू मेक ऑर प्रोड्यूस न्यू थिंग, म्हणजे नवीन गोष्टींचं उत्पादन करणे किंवा ती निर्माण करण्याची क्षमता असणे म्हणजे सर्जनशीलता. आणि टीचिंगमध्ये असं म्हटलं जातं की वी वॉन्ट टीचिंग दॅट एनकरेजेस चिल्ड्रन्स क्रिएटिव्हिटी. म्हणजेच काय की बालकांच्या सर्जनशीलतेचा विकास करणारे अध्यापन किंवा अध्यापन असावे असा एक तत्व आहे. मग आता इथं लक्षात घ्या, सर्जनशील विचार वृद्धिंगत कधी होणार आहे? जर तुम्ही विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले तर. आता मुक्त समस्यांचं निराकरण म्हणजेच पाणी कसे वाचवावे असा समजा तुम्ही प्रश्न विद्यार्थ्यांना दिला तर पाणी वाचवण्याचे वेगवेगळे उपाय विद्यार्थी सांगत जाणार आहे आणि समजा त्याच्याशी संबंधित माहिती विद्यार्थी इंटरनेटवरनं कलेक्ट करणार आहे. तर या पद्धतीने तो आपल्या समस्येचे निराकरण करताना सर्जनशीलता त्याची विकसित होणार आहे, तो विचार वृद्धिंगत करणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना मुक्त समस्यांच्या निराकरणात संगणक वापरण्यास सांगितले जाते तेव्हा सर्जनशील विचार वृद्धिंगत करण्यासाठी संगणक उपयुक्त ठरतो. सी हे उत्तर आहे. प्रश्न 6वा. प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, विद्यार्थ्यांच्या अशैक्षणिक गुणवैशिष्ट्यांचे मूल्यमापन करणे, मूल्यमापन सातत्यपूर्ण व सर्वंकष करणे, विद्यार्थ्यात स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे. आता बघा, सक्रिय सहभाग पण वाढणार आहे, गुणवैशिष्ट्यांचे मूल्यमापन पण करता येणार आहे आणि मूल्यमापन सातत्यपूर्ण सर्वंकष करता येणार आहे. कधी? जर स्व अध्ययन कौशल्य विकसित केली तर प्रकल्प, प्रात्यक्षिके आणि विद्यार्थ्यांची सादरीकरणे यांचा समावेश करण्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर स्व अध्ययन कौशल्य विकसित करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे. डी हे उत्तर आहे बघा तुमचं. या ठिकाणी आपले
नोव्हेंबर 2011 या वर्षाचे टीचिंग ॲप्टिट्यूड युनिट नंबर 1चे 6 प्रश्न इथं संपलेले आहेत. अधिकचे व्हिडिओ मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अनेक टीचिंग ॲप्टिट्यूडविषयी अनेक व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, त्याच्या लिंक्स तिथे ठेवलेल्या आहेत. त्याला क्लिक करून तुम्ही अधिकचे सखोल ज्ञान तुम्ही मिळवू शकता आणि येणाऱ्या सेट परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवू शकता. माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद.